तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय सांगली डिस्ट्रिक्ट, गाव आहे कडेपूर। आणि आपल्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट ही आहे का कडेपूरमध्ये ब्रीडिंगचं कॉम्पिटिशन आणि मिल्किंग कॉम्पिटिशन आणि ब्युटी कॉम्पिटिशन होणार आहे। तर त्यासाठी आज आपण आलोय, जे पण आयोजक आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू, नेमका उद्देश काय आहे। पारितोषिक पण चांगले ठेवलेले आहे आणि यांचा मेन उद्देश तोच आहे का महाराष्ट्रात सध्या ब्रीडची कमतरता होती, तर ब्रीडिंगवर माणसांना फोकस करावं। तर बाकी आपण आता पहिले आयोजकाकडून माहिती घेऊ, पूर्ण प्रोसेस कशी आहे काय आहे। मित्रांनो, आता आपण यांच्याकडून पूर्ण कॉम्पिटिशन बद्दल माहिती घेऊ। सर्वप्रथम आपण बघतोय आता राजकुमार यादव सर आहे, यांच्याकडून माहिती घेऊ। सर, आता हे जे तुम्ही कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे याचा मेन उद्देश कसा आहे आणि पूर्ण प्रोसेस थोडक्यात सांगा। जे पण शेतकरी समजा जॉईन व्हायला पाहिजे कॉम्पिटिशन साठी, चांगल्यात चांगलं ब्रीड त्यांना इकडे उपस्थित केलं पाहिजे आणि ही स्पर्धा आपली एकदम म्हणजे छान झाली पाहिजे, करून आपण पुढच्या वर्षी पण योग्य ती परत तयारी करू। तर आम्हाला थोडक्यात पूर्ण जे कॉम्पिटिशन आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती द्या। हे ब्रीड ब्युटी आणि दुधाळ गाई याच्यावरती फडतरी डेअरी फार्म कडेपूर आणि महाराष्ट्र डेअरी फार्म असोसिएशन कडेपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। याच्यामध्ये आमचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये एकूणच दुधाचं उत्पादन कमी होत चाललेलं आहे। याच्यामध्ये म्हैसींचं दूध, गायींचं दूध याच्यामध्ये उत्पादनातच घट होत चाललेली आहे। शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल जो आदर होता, गायी म्हशी सांभाळणं, त्याच्यात आनंद मिळत होता, तो आनंद कमी होत चाललेला आहे। आता सकस चारा मिळत नाही, याचे खाद्याचे दर वाढत चालले, वैरणीचे दर वाढले आणि याच्यामध्ये दूध काढून विकणं याच्यामध्ये खर्च ही शेतकऱ्यांना परवडत नाही। सध्या शेतकऱ्यांच्या 10 गायी आहेत त्या आणि त्यांचं रोजचं दूध 100 लिटर येते। पण आमचा याच्या मागे उद्देश काय आहे, जर 10 गायी सांभाळून जर 100 लिटर रोज डेअरीला दूध येत असेल आणि 2 गायी पाळल्यानंतर जर 100 लिटर दूध यायला लागलं तर शेतकऱ्याला याच्यावरती खाद्याचा खर्च, चाऱ्याचा खर्च आणि एफर्ट, त्याची जे एनर्जी जाणार आहे ती वाचेल। या उद्देशाने आम्ही ज्या स्टँडर्ड ब्रीड आहेत, आता पंजाबमध्ये आमच्यातून बऱ्याच गायी पंजाबमधून इकडे आलेल्या आहेत, त्या गायींचं ॲव्हरेज सध्या 40 लिटर पासून ते 52 लिटर पर्यंत आहे। एक गाय दिवसाला 40 लिटर ते 52 लिटर अशी दूध देते। मग 10 गायी सांभाळून 100 लिटर डेअरीला दूध देण्याऐवजी जर 2 गायी पाळल्या आणि त्याचं 100 लिटर जर दूध गेलं तर शेतकऱ्यांना त्याच्यात चारा एवढा लागणार नाही आणि त्याच्यासाठी त्यांची ताकदही जास्त खर्च होणार नाही। हा मुख्य उद्देश होता आणि त्याच्यामध्ये मग आम्ही प्रत्येक शेतकऱ्याकडे एक आदर्श कालवड असावी, म्हणून ब्रीड आणि ब्युटी ती सुंदर कालवड असावी, या उद्देशाने आम्ही 4 गटामध्ये स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्यात पहिला गट आहे तो आदत गट आहे। त्याच्यामध्ये दात न लावणाऱ्या कालवडी, मग काही शेतकऱ्यांच्याकडे महिन्याची कालवड आहे परंतु त्यांनी चांगलं संगोपन केलंय, काहींची 1.5 वर्षाची आहे त्यांच्याकडेही संगोपन त्यांनी चांगले केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आम्ही 21,000 पहिलं बक्षीस ठेवले आणि त्याच्या खालोखाल 4 बक्षिसे घेतले। त्याबरोबर दुसरा गट आम्ही घेतलेला आहे तो 2 दात। त्या 2 दातीमध्ये त्याच्यातही ब्रीड बघितलं जाणार आणि ब्युटी बघितली जाणार। त्याच्यातही पहिलं बक्षीस 31,000चं आहे। 31,000, 21,000, 11 आणि 5,000 याच्यातही आमची ठेवण तशीच राहणार। तिसरा गट आहे तो ओपनचा गट आहे, त्याच्यामध्ये ब्रीड अँड ब्युटीच आहे। त्याच्यातही कोणत्याही वयाची गाय, लहान गायीपासून मोठ्या गायीपर्यंत त्यात सहभाग घेऊ शकतात। त्याचंही पहिलं बक्षीस 31,000 आहे, दुसरं 21, तिसरं 11 आणि चौथं 5,000 यांनाही विभागून आम्ही बक्षिसं देणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा गट म्हणजे आमचा 4था गट आहे, त्याला मोटरसायकल पहिलं बक्षीस आहे, दुसरं बक्षीस 31,000 आहे, तिसरं 21,000 आणि चौथं 11,000। आणि याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त दूध देणारी गायी त्याच्यातून आम्ही सिलेक्ट करणार। आमच्यामध्ये एक्झामिनर आम्ही 7-8 नेमले, ते आदर्श काही शेतकरी असणार त्याच्यामध्ये आणि सर्व डॉक्टर आहेत, ते सर्व गायीचं आरोग्य बघणार, त्या क्वालिटी दुधाची बघणार आणि क्वांटिटी बघणार। याच्यामध्येही 4 बक्षिसे देणार आम्ही, कोणत्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही। याच्यासाठी मात्र दुधाच्या ज्या गायी आहेत त्यांना आमच्याकडे 12 तारखेला रात्री बोलवलेलं आहे। आमची स्पर्धा 13 आणि 14 तारखेला आहे।
12 तारखेला आम्ही रात्री बोलवले, म्हणजे त्या रात्री आल्यानंतर गायींचं ते सेटलमेंट होईल. त्या येऊन इथं आमच्या टेंटमध्ये त्या सेटल झाल्या पाहिजेत. याच्यासाठी आम्ही 12 तारखेला त्यांना बोलवलंय. 12 तारखेला त्यांची दूध सर्व काढून घेणार आणि 13 तारखेला सकाळी, 13 तारखेला संध्याकाळी आणि 14 तारखेला सकाळी असं 3 वेळा गायींचं दूध आम्ही चेक करणार आणि त्याच्यामध्ये त्यांची क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही बघितलं जाणार आहे. त्याच्यावरून आम्ही नंबर ठरवणार आहे. अशा प्रकारे कोणत्याही भागातला शेतकरी आला, कुठूनही आला, तरी त्या शेतकऱ्यावर आमच्या कमिटीकडून कोणताही अन्याय होणार नाही. आम्ही फक्त क्वालिटीच्याच गायींना नंबर देणार आणि त्याच्यामध्ये आमच्यापैकी कोण नसणार, हे बाहेरचे सर्व एक्झामिनर आहेत, त्यांच्या मार्फतच हे नंबर काढले जाणार. कोणाला नोंदणी करायची असल्यास तर समोरची प्रोसेस कशी तुमची? आम्ही याच्यामध्ये कसं केलंय, प्रत्येक गटाला पहिला गट आहे आदतचा, या गटामध्ये प्रवेश फी 500 रुपये ठेवलेली आहे. ऑनलाईन नोंदणी आहे आणि ही नोंदणी आम्ही फक्त 11 तारखेपर्यंत ठेवलेली आहे. का तर त्यावेळेस 11 तारखेपर्यंत जर नोंदणी झाली तर आम्हाला गायी किती येणार आणि त्याचं नियोजन कसं करावं. आजपासून चालू आहे आजपासून ते 11 तारखेला रात्रीपर्यंत ही नोंदणी राहणार. याच्यामध्ये आम्हाला जर किती गायी येत आहेत त्यांचं नियोजन करावं लागणार आहे. त्यांना जागा तेवढी उपलब्ध करून द्यायची आहे. याच्यासाठी पहिला गट आहे, त्याची प्रवेश फी 500 रुपये आहे. ऑनलाईन आम्ही प्रवेश फी घेतोय आणि त्यांचं नाव आणि त्यांचं ठिकाण तिथं टेंट मध्ये साईट आहे का व्हॉट्सअपला का कसं? नाही, ऑनलाईन घेतोय आम्ही. 2 आमच्या जाहिरातीमध्ये नंबर दिले, दोघांची नावं दिलेत. त्यांच्या मोबाईल नंबरवरतीच आम्ही ती त्यांची नोंद करून घेतोय. आणि पावती पुस्तक आहे, ते आल्यानंतर त्यांना पावती पुस्तक प्रत्येकाची दिलेल्या रकमेची पावती त्यांना आम्ही इथं आल्यानंतर त्यांच्या ताब्यात देणार आहे. दुसरा गट आहे, त्याची प्रवेश फी आहे 700 रुपये 2 दातीची. त्या 2 दातीच्या 700 रुपये प्रवेशामध्ये त्यांना आम्ही इथं सुविधा देणार आहे सर्व. याच्यामध्ये प्रत्येकाला स्वतंत्र तंबू असणार आहे, त्याच्यामध्ये फॅनची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे आणि चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. या गायी बरोबर येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला एकाला टोकन दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि इतर राहण्याची त्यांची व्यवस्था हे आम्ही केलेलं आहे. तिसऱ्या गटालाही 700 रुपये प्रवेश फी आहे आणि त्यांनाही सेम व्यवस्था केलेली आहे. आणि चौथ्या गटाला मात्र आम्ही दुधाळ गायी आहेत, त्याला 1000 रुपये प्रवेश फी ठेवलेली आहे आणि त्यांना फक्त आहार आहे तो ज्याचा त्यांनी दुधाळ गाईला आणायचा आहे. इतर गायींनाही प्रत्येक जण स्वतःचा आहार आणणारच आहे, पण कमी पडलाच तर आमच्याजवळ वाड्याची व्यवस्था आणि मक्याची व्यवस्था आम्ही करणार आहे आमच्या लेवलला. परंतु दुधाळ गाय आहेत त्यांना स्वतःचा चारा आणावा लागणार, रथी स्वतःचाच आणावा लागणार, तरच ते ॲव्हरेज देणार आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला जाहिरातीमधूनच सांगितले वैरणीची व्यवस्था ज्याची त्यांनी करायची आहे. एखाद्याला कमी पडली तर आम्ही त्याच्यासाठी उभं राहू. जसं की मित्रांनो, आता आपण सगळं सरांकडून माहिती वगैरे घेतलेली आहे. माझं हेच म्हणणं आहे, ज्यांच्याकडे चांगल्या गायी असून दुधाच्या जवळपास आता आपल्या भागात भरपूर जणांकडे गायी 40+ किंवा 44 लिटरच्या पण गायी, त्यांना अवश्य भाग घ्या. आणि ब्रीडिंगवर पण आता महाराष्ट्रात भरपूर जण काम करताय. तर ज्याच्याकडे आदान कालवड असन किंवा सरांनी जर सांगितलं 2 भागामध्ये, तर नक्की सहभाग द्या. कारण काय, त्यामुळं तुम्हाला पण काम करण्याची पुढे ऊर्जा भेटन आणि एक कसं राहतं, शेवटी ब्रीडिंगवर काम आपला आज फोकस आहे. कारण दुग्ध व्यवसाय भविष्यात कधी सक्सेस करायचा असेल तर आपल्याला ब्रीडिंगवरच काम करणे. आपले रेग्युलर व्हिडिओ वगैरे बघत असतात, त्यांच्याकडे गायी असेल तर नक्की या आणि नक्की सहभाग नोंदवा. मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर वगैरे देऊन टाकन. तुम्हाला काही माहिती अजून पाहिजे असेल तर कॉल करू शकता तुम्ही त्यांना. आणि स्वतः आपण जिथं लाईव्ह करणार आहे आपल्या चॅनलवर, तर ज्याला कोणाला बघायची इच्छा असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण स्वतः व्हिडिओ वगैरे बनवणार आहे, लाईव्ह पण येणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.